20 फेब्रुवारी 1707 ला स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाचा मृत्यू झाला। मृत्यूच्या वेळी त्याचं वय होतं 89 वर्ष। औरंगजेबचं जीवन खूप लांब राहिलं, पण ते म्हणतात ना, जीवन लांब नाही, मोठं व्हायला पाहिजे। औरंगजेब शक्यतो दुनियाच्या इतिहासाला सगळ्यात निर्दयी बादशाह राहिलेला असेल। शक्यतो औरंगजेबच होता ज्याने स्वतःच्या वडिलांना म्हणजे शहाजहाला 8 वर्ष बंदी बनवून ठेवलं होतं। तो औरंगजेबच होता ज्याने आपल्या स्वतःच्या रक्ताच्या भावांची हत्या केली होती, आणि हे त्याने केलं होतं फक्त सत्तेसाठी। भारतात आपले पाय गाडून बसलेली आदिलशाही आणि कुतुबशाही सल्तनतला मात देऊन औरंगजेबने आपलं साम्राज्य उभं केलं होतं, परंतु शिवाजी महाराजने त्यांना कडक टक्कर दिली आणि औरंगजेबच्या नाकात दम करून ठेवला। औरंगजेबने खूप काही असे प्रयत्न केले, आपले काही सरदार शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सोडले, परंतु कोणत्याही सरदाराला सफलता भेटली नाही। शेवटी औरंगजेबने आपल्या दरबारात शिवाजी महाराजांना बोलून कैद केलं मित्रांनो, परंतु हुशारीने शिवाजी महाराज येथूनही त्याच्या कैदीतून निघाले। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबला चांगली टक्कर दिली मित्रांनो। शेवटी औरंगजेबने संभाजी राजांना सुद्धा धोक्याधडीने कैद केलं मित्रांनो, आणि त्यांना इस्लाम कबूल करायची जबरदस्ती केली मित्रांनो। जेव्हा संभाजी राजांनी इस्लाम कबूल करायला औरंगजेबला नकार दिला, तेव्हा औरंगजेबने संभाजी राजांना तडपू मारलं मित्रांनो। हा दिवस इतिहासातला काळा दिवस आजही डोळ्यात पाणी आणतो मित्रांनो। औरंगजेब हा एक कट्टर शासक होता मित्रांनो। त्याने आपल्या राज्यामध्ये कला आणि संगीताला बंदी आणली मित्रांनो। दरबारात सुद्धा संगीताला बंदी आणली मित्रांनो। औरंगजेब येथेच नाही थांबला मित्रांनो, तो पुढे जाऊन त्याने हिंदू मंदिरांना तोडण्याचा सुद्धा निर्णय घेतला मित्रांनो। त्याच्या शासन काळात त्याच्या आदेशानुसार खूप काही असे हिंदू मंदिर तोडले गेले मित्रांनो। त्याने दुसऱ्या धर्माच्या धर्मगुरूंना सुद्धा बंदी केली मित्रांनो। एक बहादूरने 1670 ला धर्म परिवर्तन बद्दल औरंगजेबला विरोध केला, त्यामुळे औरंगजेबने त्यांची पण हत्या केली मित्रांनो। औरंगजेब भारतातील हिंदूंनाच नाही तर भारतातील शीख लोकांना सुद्धा संपवण्याच्या मार्गावर होता मित्रांनो। त्याने हिंदूवर जे कर लावला आणि कर वसूल करण्यासाठी अमानुषाचे अत्याचार केले हिंदूंवर। असा अत्याचार करून औरंगजेबला जर 89 वर्षाचे जीवन भेटले आहे, परंतु त्याच्या अशा मोठ्या आयुष्यामध्ये त्यांनी असं कोणतंच महान काम नाही केलं ज्याने इतिहासात आज त्याची आठवण काढली जाईल। जरी त्याचं साम्राज्य विशाल होतं, परंतु त्याची प्रजा त्याच्याकडून खुश नव्हती। त्यांनी सगळी सत्ता धोकेबाजीने उभी केली होती मित्रांनो। त्यांनी जीवनभर फक्त धोकेबाजी आणि आपल्या प्रियजनांशी फक्त विश्वासघात केला होता मित्रांनो। गोष्टीचा त्याला त्याच्या मृत्यूच्या शेवटच्या वेळी खूप पश्चाताप झाला मित्रांनो। असं म्हणतात औरंगजेब त्याच्या मृत्यूच्या वेळी पश्चातापाच्या आगीमध्ये जळत होता, परंतु त्याचा काहीच फायदा होणार नव्हता। पूर्ण भारतावर सत्ता करण्याचं स्वप्न औरंगजेबचं फक्त स्वप्नच राहून गेलं, आणि 20 फेब्रुवारी 1707 ला महाराष्ट्रातील अहमदनगर मधील एका छोट्याशा गावात औरंगजेबचा मृत्यू झाला। औरंगजेबने केलेल्या कर्माचं फळ याला या जन्मात भोगावं लागलं। मृत्यूच्या शेवटच्या वेळी तो मानसिक विचाराने पण आजारी पडला होता, कारण त्याची मुलगी जेबोनिसाला सोडून कोणीही त्याच्या जवळ नव्हतं। जीवनभर त्याने आपल्या मुलांशी दुरावा बनवून ठेवला होता, कारण त्याचा कोणावरच भरोसा नव्हता। तर मग अशी होती कहाणी औरंगजेबची, ज्याने स्वतःला आलमगीर म्हणजे विश्वविजेताचा पुरस्कार स्वतःला देऊन टाकला होता, असं समजत होता तो स्वतःला। पूर्ण जग तर दूर राहिलं, पूर्ण भारतावर त्याला सत्ता कधी नशिबात नाही पडली। आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा, आणि पुढे येणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।